तर भगवान शंकरांच्या पूजेचं असं वैशिष्ट्य आहे की पूजा करायला आरंभ केल्यानंतर मध्ये व्यत्यय त्यांना चालत नाही बरं का. कारण त्यांनी एकदा डोळे बंद केले की आता उद्या मध्ये थांबायचं नाही. लक्षात आलं का? हो, तो नित्य निरंतर समाधी अवस्थेमध्ये जाणारा महात्मा आहे महादेव. आता उद्या थांबावं लागेल. म्हणून भगवान शंकरांची पूजा करत असताना नियम लक्षात घ्या. धूप दीप करण्यापूर्वी नैवेद्य समोर ठेवावा लागतो. कारण त्यांना क्षणभराची सुद्धा उसंत चालत नाही. एका मागोमाग एक उपचार कायम चालू राहिले पाहिजे. देवाला सांगावं की देवा जरा नैवेद्य घरी राहिलाय घेऊन येतो. चालत नाही, येतानाच घेऊन ये. भगवान कृष्णांचं तसं नाही. त्यांना सांगितलं देवा नैवेद्य राहिलाय हो, घेऊन येऊ का? भगवान कृष्ण सांगतील शिक्षा म्हणून जास्त घेऊन ये. वाटीभर आणशील दूध, चालणार नाही. फरक आहे.